हॅलो, गुड मॉर्निंग. तर रात्री आहे ना लोणच्याचा डब्बा मी रिकामा केलेला होता आणि ते स्वच्छ करून इकडे ठेवलेला आहे. रात्रभरात जी वास वगैरे येत होता सगळ्या गेलेला. हे काचेची भरणी आहे, बघू शकता खूप सुंदर आहे आणि फुटण्याचं पण टेन्शन आहे, त्यामुळे मी काही घातलेलं नाही आणखीन त्यामध्ये. तर बघूया आता निवांत काहीतरी घालून ठेवूया. क्लीन तर करून ठेवलेले, जसे डब्बे रिकामे होतात अगोदर मी स्वच्छ करते. माझ्या अवताराला थोडंसं इग्नोर करा. पहाटेची वेळ आहे, झोपेतून आता उठलेली आहे मी आणि चेहरा वगैरे धुवून घेते आणि मग कामाला लागते. रात्री ना हे निरमा वगैरे आणलेलं होतं आणि त्यावरती बकेट पण फ्री आलेलं आहे, ते मी इथंच ठेवलेलं होतं. रात्री काही काढाकाढी केली नाहीये, कारण स्वयंपाक, जेवण, खाणं, भांडे घासणं त्यामध्येच लेट होतो आणि ती दुसरी कुठली कामं मी आवरत नाही. रात्री खूप लेट होतो. तर आता मी तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवलं. भांड्याचं टोपलं इकडे साईडला सरकावून ठेवलं आणि किचन एक वेळा मी पुसून घेते, म्हणजे रात्रभरात धूळ येतच असते. आणि अगोदर मला लिंबूचं पाणी प्यायचं आहे. लिंबूचं पाणी पिऊनच मग मी कामाला सुरुवात करते. तर इकडं पाणी घेतलेलं आहे मी गरम करण्यासाठी आणि गॅस ऑन करते. पाणी गरम करून घेते, म्हणजे कोमट नाही, थोडंसं जास्तच मी गरम करते. आणि हे लिंब ना रात्री जेवढे वेळेस मी चिरलेले होते, तर हे अर्धे अर्धे करून ठेवलेले होते, तर तेच लिंबू मी घेतलेला आहे. म्हणजे एकाच 4 फोडी केलेल्या होत्या, तर 2 फोडी त्यामधल्या मी लिंबूचा रस काढून घेतलेला आहे पूर्णपणे. आणि यामध्ये पाणी टाकते. इकडे पाणी पण गरम करायला ठेवले. आणखीन कोणी उठलेले नाही, म्हणजे इतक्या लवकर कोणी उठत नाहीये आणि सगळेजण उठेपर्यंत माझी सगळी कामं होतात फारशी. इकडे पाणी छान गरम झालेलं आहे, थोडंसं जास्तच कडक झालं हे. आणि लिंबूमध्ये जितकंही रस होतं सगळंच मी काढून घेतला. आता निवांत बसून पाणी पिते. म्हणजे हे पाणी जे आहे ना खूप चांगलं असतं. सकाळी सकाळी उपाशी पोटी पिणं तरी खरंच मला खूप फायदेशीर ठरलेलं आहे. म्हणजे जे पित्ताचा त्रास मला होत होता ना, आता अजिबात होत नाहीये. निवांत बसून मी पाणी पिले आणि आता लागलेले कामाला. तर अगोदर मी झाडू घेतला आणि इकडच्या रूममध्ये अगोदर मी झाडू मारलेले आहे आणि आता आलेले हॉलमध्ये सोफ्याचे कवर झटकून अंतरलेत एक वेळा. म्हणजे तसं तरी दिवसातून 2-3 वेळा मी अंतरत असते, कारण हवेमुळे राहतच नाही, हवा खूप असते ना. आणि आता पण बाहेर हवा आहे, त्यामुळे मी दार आणखीन काढलेलं नाही आणि अंधार पण आहे, आणखीन कोणीही उठलेलं नसतं आणि बाहेर घर नसल्यामुळे थोडीशी भीती पण वाटते पहाटे. त्यामुळे लवकर मी दार काढत नाही जोपर्यंत आतमधली सगळी कामं आवरत नाही तोपर्यंत. आणि जे कचरा वचरा दिवसभराचा जमा झालेला असतो ते सगळं फेकून येते, तेव्हाच मी दार गेट सगळं काढते आणि मग बाहेरची कामं करून घेते. म्हणजे जसं की पोर झाडणं, अंगण वगैरे झाडून घेणं आणि सगळ्या झाडांना पाणी देणं, अंगणात पाणी शिंपणे, ही सगळी कामं निवांत होत असतात. तर आता पूर्ण घरात मी झाडू मारून घेतलेले आहे. आता आलेले मी किचनमध्ये झाडू मारून झाला. तिकडची रूम झाडण्यासाठी आणखीन कोणी उठलेलं नाही, म्हणजे ते अंतरणं टाकलेले आहेत, त्यामुळे मी आणखीन तिकडची रूम झाडणार नाही. निवांत मी सगळेजण उठल्यानंतर निवांत म्हणजे सगळं स्वयंपाक पाणी झाल्यानंतरच करत असते. तर आता दिवस निघालेला आहे, बघू शकता खिडकीतनं थोडासा उजेड दिसत आहे. टाइम सांगितलं तर 5:30 वाजलेले आहेत. तर आता छान दिवस निघाले. तर अगोदर मी दार काढते. दार काढलेले बघू शकता. वातावरण खूप छान आणि थंड अशी हवा आहे, छान वाटत आहे. पण खूप भयानक हवा असते, वैताग आलेला आहे हवेचा. तर याच बकेटामध्ये मी जी कचरा होता झाडू मारलेला सगळा टाकलेला आहे. नेऊन बाहेर टाकून येते अगोदर. आणि पोस्टमध्ये झाडू मारायचं, बाहेरचं मेन गेट काढायचं आहे, लाईटा सगळ्या बंद करायच्या आहेत. शेरू झोपलेले आहे बघू शकता. आता त्याला पण जाग आली आम्ही उठल्यानंतर. आता जातो त्याच्या ड्युटीला, म्हणजे सकाळी गेला की मग रात्रीच घरी येतो. दिवसभर ड्युटी असते शेरूची. जसं की गव्हर्नमेंट जॉब असल्यासारखं आहे, टायमाला जातो आणि टायमाला येतो. तर कचरा वचरा सगळा टाकून आलेली आहे मी, बकेट धुवून पाणी टाकून आलेली आहे. तर झालेली ती सगळी बाहेरची कामं. आणि आता अगोदर मी पोस धुवून घेते, झाडांना पाणी दिलं, अंगणात पाणी शिंपलं आणि रांगोळी काढलेली आहे आणि आंघोळ पण झालेली आहे माझी. तर सगळीच कामं मी आवरून घेतलेली आहेत. आज थोडीशी घाई गडबड आहे. ही जी टाइम आहे सकाळचे आणखीन 6 वाजलेले नाही आहेत, पण आज थोडंसं लवकर मला स्वयंपाक करायचा आहे, कारण आज 8 वाजता आम्हाला घरातनं निघायचं आहे. म्हणजे माझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे, तर लग्नाला जायचं आहे आणि तिथून सोनलच्या घरी जायचं आहे आम्हाला. तर आई अण्णा दोघंजणी गावाकडून येणार आहेत आणि त्यांनी सकाळी एक वेळा फोन लावलेला होता, म्हणत होते की 8 वाजता जायचं आहे आपल्याला. तुम्ही आता टाइम बघू शकता, सकाळचे 6:30 वाजत आहेत आणि सगळी कामं माझी सकाळची झालेली आहेत. आंघोळ झालेली आहे आणि सगळे कपडे अगोदर मी मशीनला लावते, म्हणजे कपडे धुवायला थोडासा वेळ जास्त लागतो आणि हातानं धुणं तर आज होणारच नाही. आणि निरमा संपलेला होता, तर अगोदर मी डब्यात निरमा काढून घेते. तर ही अशी एक्स्ट्रा कामं तर होतात अधूनमधून, त्यामुळे थोडासा लेट होतो. पण आज थोडंसं लवकर करायचं आहे, म्हणजे कामाची स्पीड जी आहे ना ती थोडीशी वाढवायची, हाताची स्पीड वाढवायची आहे. म्हणजे सगळी कामं वेळी झाली पाहिजे. 8 वाजेपर्यंत मला सगळी कामं करून घ्यायची आहेत. तिकडे निरमा काढून घेतला, निरम्यावरती बघत होते, म्हणजे हे वॉशिंग मशीनचा निरमा नाहीये. मी अगोदर लक्षच दिलं नाही, नंतर बघितलं काढल्यानंतर की हा मशीनला निरमा जमणार नाही.
पण आता दुसरा निर्माण नाही आणि हेच मी थोडासा टाकलेला आहे. सगळे कपडे अगोदर भिजत घातले आणि अगोदर मी मशीनला लावून येते आणि मशीनचं लिक्विड पण आहे ठेवलेलं. तर लिक्विड टाकून कपडे धुवत घालते, म्हणजे मशीनला कपडे निवाण धुवत राहतील. तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते आणि जी माझी कामं राहिलेली आहेत बाकीची सगळी कामं मी आवरून घेते. पण कपड्याला मात्र थोडीशी घाई केली मी सकाळी, म्हणजे लाईट असेपर्यंत कपडे धुवून होतील. एकतर वातावरण थंड झालेले, पाऊस आला की मी हे पण राहून जातं. आणि आजचा वार आहे गुरुवार आणि तारीख आहे 9 जुलै. म्हणजे तारीख, वार, टायमिंग सांगितलं ना तुम्हाला समजतं की कधीचा व्हिडिओ आहे. त्यामुळे हे तुम्ही म्हणत असतात वार सांगत जा, टाइम सांगत जा, तारीख सांगत जा. तर मी सांगितलेलं आहे, वार गुरुवार आहे, तारीख आहे 9 जुलै आणि टाइम तर तुम्ही बघू शकता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. तर इकडं कपडे घातले, मशीनमध्ये लिक्विड घातलेलं आहे आणि मशीन ऑन केली. कपडे धुण्याचं काम होत राहील इकडं. आता अगोदर मी पाणी भरून घेते, पूजा करायची आहे आणखीन. तर थोडंसं उलटं सुलटं आज कामं झाले, कारण आज लवकर जायचं आहे ना, त्यामुळे थोडंसं उलटं सुलटं झालेलं आहे सगळं. अगोदर कपडे मशीनला लावले, नंतर मी पाणी भरून घेतलं, नंतर बाकीची कामं एक एक मी आवरत आहे. म्हणजे जशी कामं आहेत तशा पद्धतीने, म्हणजे जसं आपल्याला वेळ भेटतो ना तशा प्रकारे. आता दररोजचं कसं असतं ना, अगोदर सगळी कामं होते, मग निवांत कपडे मी धुवत असते हातानं. आज तरी हातानं धुणं झालेलं नाही, म्हणून मी अगोदरच मशीन लावली, म्हणजे 8 वाजेपर्यंत कपडे धुवून झालं पाहिजे आणि बाकीची सगळी कामं झाली पाहिजे. तर इकडं हंडा लावलेला आहे मी. पाणी भरून ठेवलं आणि इकडे मी अगोदरच डाळ लावलेली होती, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं की स्वयंपाक थोडंसं लवकर करायचे आज ना. 2 हातानं आणि 4 हातानं जी स्पीड असते ना तशी कामं मला आवरायची आहेत. तर इकडं डाळ मी त्या वेगळ्या भांड्यात काढून घेतली आणि यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर, थोडीशी हळदी पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. खोबरं जे भाजून ठेवलेलं होतं मी ते टाकून मी वरण बनवणार आहे. तर थोडंसं खोबरं इकडे मी मिक्सरला बारीक करून घेतलं, म्हणजे छान वाटून घेतलेलं आहे. थोडंसं जास्तच वाटलं तर यामधलं थोडंसं डब्यात काढून ठेवते, म्हणजे 1-2 दिवस चालेल. आणि आता फक्त यामधलं 2 चमचे मला वरणाला टाकायचं आहे. वरण खूप छान टेस्टी बनतं यानं, म्हणजे खोबऱ्याची जी चव असते ना ती वरणाला येते. आणि इकडे ठेवलेला आहे मी तवा गरम होण्यासाठी आणि यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत, म्हणजे मला शेंगदाण्याचे लाडू पण बनवायचे आहेत. म्हणजे वेळ कमी आणि कामं खूप वाढलेले आहेत आज माझे. तसं तर गावाकडून अण्णाचा 2-3 वेळा फोन आला की आवरली की नाही तुझं, आवरली की नाही, थोड्या वेळ निघायचं आहे म्हणत आहे. घाई गडबडीत तर आणखीनच कामं वाढत आहेत माझी. म्हणजे जसं अण्णाचा फोन आला तसं ना थोडंसं हे होतं आणि ती काम व्हायचं पण होत नाही. म्हणजे असं वाटतं की आता मी कधी करणार, आता ती येत आहेत, आता मी कधी करणार, असं सुरू आहे. म्हणजे असंच आपण कामं निवांत करतो, पण जेव्हा घाई गडबड असते ना त्यावेळेस कामं ना उलट वाढतात आपल्याच हातानं, असं होतं. तर इकडे फोडणी तयार झालेली आहे, खोबरं कांदा वगैरे टाकून मी फोडणी तयार केली. त्यामध्ये मिक्स केलेलं वरण टाकलेलं आहे आणि आता संग भाकरी पण बनवते. म्हणजे आमचा गुरुवारचा उपवास आहे, बाबा पण ताईकडे गेलेले आहेत, म्हणजे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी स्वयंपाक बनत आहे. आणि शेंगदाणे पण इकडे छान मी खरपूस भाजून घेतलेले आहेत. लाडू मी नंतर बनवणार आहे, तोपर्यंत शेंगदाणे पण थंड होतील. तर वरण बनलेलं आहे, भात बनलेला आहे आणि आता संग मी ज्वारीच्या भाकरी बनवते. तसं तर विचार केला होता की आज चपाती बनवूया, पण वरणासोबत चपाती तितकी खावीशी वाटत नाही आहे. त्याच्यासोबत एखादी सुकी भाजी असते किंवा लपत भाजी असते ना, चपाती खायला मजा येते. पण आता भाजी वगैरे मी बनवलेली नाही, म्हणून म्हणलं आज भाकरीच बनवूया ज्वारीच्या. आणि पीठ खूप दिवसाचं असल्यामुळे, म्हणजे शेवटचं थोडंसं पीठ राहिलेलं आहे आता, तर चिकनच येत नाही आहे, त्यामुळे मी थोडंसं पाणी तर उकळून यामध्ये टाकलेलं आहे आणि पीठ मळून घेतलं आणि पटकन भाकरी मी बनवून घेतल्या. जास्त नाही, फक्त 4 भाकरी मी बनवलेल्या आहेत. आणि टिफिन भरते, लाडू बनवायचे, देवपूजा करायची आहे आणि मशीन तर ऑन आहे. कपडे धुण्याचं काम होत आहे तिकडं आणि भांडे घासणं होईल न होईल, म्हणजे भांडे घासणं झालं तर घासणार आहे, नाहीतर आल्यानंतर मी घासायसाठी, म्हणजे आल्यानंतर घासून घेऊ. म्हणजे भांड्याची तितकी घाई नाही, पण कपड्याची घाई खूप असते, कारण कपडे हडकले पाहिजे. आज गुरुवार आहे, संध्याकाळी आंघोळ करतात, त्यामुळे म्हणलं कपडे सगळे धुलेले छान हडकतील. मशीनला अगोदर ड्राय होऊन येतात आणि कपडे बाहेर टाकेन तर काढणार कोण आहे ते, आणि पावसा पाण्याचं भिजून पण जातात, म्हणून म्हणलं इथल्या इथं चेअरवरतीच मी टाकणार आहे. तर अगोदर मी देवांना स्नान घातलं, हळदी कुंकू चंदन वाहिलं, फुलं वाहिली आणि दीप प्रज्वलित केला, धूप लावलेली आहे, साखर ठेवलेली आहे, घंटा वाजून देवाचे मनोभावे दर्शन करून घेतले. रोजची देवपूजा झालेली आहे. म्हणजे आज गुरुवार आहे, गुरुवारी पूर्ण देवाची डीप क्लिनिंग होते. तसं तर 2-3 तास आरामात लागतात पूजेला मला, पण आज तितका वेळ नाही आहे, म्हणून म्हणलं बघूया आणखीन कधीतरी करूया. यावेळेस गॅपच झाला आजचा गुरुवार, कारण आज गावी जायचं आहे आम्हाला, त्यामुळे. आणि लग्नाची टायमिंग कशी असते, म्हणजे फिक्स टायमिंग असतं, 12:30चं लग्न आहे, तर वेळेला महत्त्व, वेळेत जाणं गरजेचं आहे. तर इकडे 2 डब्यात भात भरले, म्हणजे 2 वेळेचं टिफिन आहे. आता दुपारी कोण येणार, हे येतात घरी, पण काही भेटत नाही, टिफिन वगैरे भरून घेणे त्यांना जमणार नाही,
म्हणून इथं समजा टिफिन वगैरे मी 2 वेळेचं भरून दिलेलं आहे. तर इकडे चटण्या, वरण, भात घातलेले, 2 डब्यामध्ये भाकरी दिलेल्या आहेत कपड्यामध्ये रॅप करून. तर हे झालेले टिफिन भरणं. आता पटकन मी शेंगदाण्याचे लाडू बनवून घेते यांच्यासाठी, म्हणजे यांचा उपवास आहे ना, तर शेंगदाण्याचे लाडू. आणि आजकाल दूध येत नाही त्यामुळे पंचायत झालेली, दही पण राहत नाही. काल अर्धा लिटर दूध आणलेले होते आणि त्या दुधात इतकं पाणी होतं की दही पण थोडंसंच बनलेलं आहे त्याचं. सकाळी चहासाठी थोडंसं ठेवलं आणि थोडंसं विरजू लावलेलं होतं, म्हणजे दूध आणल्यासारखं वाटतच नाही आजकाल, तसं झालेलं आहे. इकडं शेंगदाणे अगोदर मिक्सरला एकदम बारीक एकदम फाईन वाटून घ्यायचे आहेत. मग नंतर गूळ काढलेला आहे मी. याकडे थोडासा पसारा झालेला किचनवरती, त्याला इग्नोर करा. म्हणजे आता भांडी घासूनच मी निघणार आहे. आणखीन आई अण्णा आणखीन गावातून निघालेले नाही आहेत, म्हणत होते 8 वाजता निघतील ते. आता आणखीन 8 वाजलेले नाही, 7:30 पावणे 8 झालेले आहेत आता. तर घाई थोडीशी मला पण लागलेली आहे आणि तसं तर तिथून यायला त्यांना अर्धा तास तरी लागेल. तर तोपर्यंत मी जी ही कामं आहेत माझी थोडीफार ते आवरून घेते, कारण आल्यानंतरही करायचं मन होत नाही. एकतर प्रवास करून मी थकून जाते, सहन होत नाही, आणि एकतर आजवरून उपवास आहे, म्हणून म्हणलं जी ही कामं आहेत सगळी आवरून जाऊया. इकडे शेंगदाणे अगोदरच मी बारीक करून घेतलेले होते, छान वाटून घेतलेले होते. नंतर गूळ टाकलेला आहे, 4 चमचे तूप टाकलेला आहे आणि छान मी वाटून घेतलं, म्हणजे मिक्स झालेला आहे व्यवस्थित. बघू शकता हे मिश्रण खूप छान झालेलं आहे आणि खाण्यासाठी तितकंच टेस्टी, एकदम पेड्यासारखे हे लाडू बनून तयार होतात. म्हणजे जितकं जमेल तितकं शेंगदाणे बारीक वाटून घ्यायचे आपल्याला, एकदम पेड्यासारखे हे लाडू बनून तयार होतात. तोंडात टाकताच विरघळणारे आणि खूपच टेस्टी. तर इकडे सगळे लाडू मी बनवून घेतले. बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू बनलेले आहेत आणि सगळा पसारा मी काढलेला आहे, म्हणजे मिक्सर वगैरे सगळं पुसून मी काढून ठेवलेला आहे, गुळाचा डब्बा काढून ठेवला. तरी सगळी छोटी मोठी कामं मी आवरून घेतली, कारण किचनवर पसारा ठेवला आल्यानंतरही काढायचं मन होत नाही, म्हणून म्हणलं अगोदर सगळी कामं आवरून जाऊया, जोपर्यंत की गावाकडून आई अण्णा येतात तोपर्यंत. तर इकडे सगळा पसारा मी व्यवस्थित ठेवलेला आहे. जितके भांडी झाले सगळे मी इकडं किचनवरती घेत आहे. सगळी भांडी अगोदर मी घासून घेते, किचन स्वच्छ करून घेते. आणि टिफिन भरलेला आहे, पण यांच्यासाठी दही काढलेलं नाही. तर छोटा डबा बघत होते, पण छोटा डबा काही भेटला नाही. मोठ्या डब्यामध्येच मी दही काढलेले. दही थोडंसं आहे, कारण दूध व्यवस्थित येत नाही त्यामुळे दही पण होत नाही आजकाल. तर इकडे थोडंसं दही, साखर टाकलेली आहे आणि एका छोट्या डब्यामध्ये मी लाडू पॅक करून दिलेले आहेत, म्हणजे हवा वगैरे लागू नये म्हणून अशा पद्धतीने पॅकिंग केलेली आहे. आणि कवरमध्ये सगळं भरलेलं आहे. त्या पिशवीमध्ये सगळं पॅक करून ठेवते, म्हणजे जातवेळेस घेऊन जायला सोपं, सगळे एकत्र राहतं म्हणून सगळे पिशवीत ठेवलेलं आहे. भांडे खाली पण तितकेच आहेत, वरी पण तितकेच आहेत. तसं तर घासायला थोडासा वेळ लागेल, पण आता आई अण्णा येईपर्यंत म्हणलं भांडे घासूया. आणि साडी घालायलाही वेळच लागणार आहे, रेडी व्हायला वेळ लागणार आहे. तसं तर रेडी काय होणार नाही, फक्त साडी घालते मी, कारण लग्नाच्या टाईमपर्यंत तिथे गेल्यानंतरच मी रेडी होणार आहे. कारण आता घरी रेडी होऊन जायला तितका वेळ नाही माझ्याकडे, खूप घाई लागलेली आहे सकाळपासून. म्हणजे असं नसतं की स्वतःच आवरा, सगळ्यांचं आवरायचं, कोण जेवलं, कोण खाल्लं, कुणाचं काय, कुणाला काय आवरून द्यायचं, सगळं बघायचं असतं आणि पूर्ण घरचं काम आवरायचं असतं. मग त्यामध्ये आपल्याला वेळ भेटत नाही, तसंच झालेलं आहे मला. इकडे सगळी भांडी घासून घेतलेली आहेत, किचननी स्वच्छ पुसून घेतली, म्हणजे धुवून घेतली, पुसून घेतलेले आहे. तर किचनची सगळी कामं झालेली आहेत. आता कपडे धुवून झाले का नाही ते बघूया. तर आणखीन कपडे धुवून झालेले नाही आहेत, म्हणजे मशीन 1-2 वेळा बंद झाली, लाईट गेलेली होती. तर म्हणलं जोपर्यंत कपडे धुवून होतात तोपर्यंत मी साडी काढते, कुठली साडी घालायची. तर आज जास्त विचार केला नाही किंवा जास्त बघितलेलं नाही, जी साडी वरी दिसली तीच साडी मी काढलेली आहे, कारण घाईगडबडीत असंच होतं ना. आणि जेव्हाही घाईगडबडीत अशी साडी आपल्याला घालायची आहे काठापदराची, लवकर बसत नाही. तर मी काय करते, अशा वेळेमध्ये साडी अगोदर सेट करून ठेवते, म्हणजे पदर जे आहे ना व्यवस्थित मी इकडं निऱ्या घातलेल्या आहेत आणि पिन लावते याला व्यवस्थित, आणि साडी झटकापट नेसून होते. नाहीतरी असंच नेसायला गेलं तरी एकट्याला नेसताच येत नाही व्यवस्थित, आणि पिन व्यवस्थित बसत नाही, साडी सेट होत नाही. तर अशा पद्धतीने अगोदर साडी मी सेट करून पिना लावून ठेवलेल्या आहेत त्याला 2 ठिकाणी, आणि छान अशा पद्धतीने केलेलं आहे, म्हणजे जी निऱ्या वगैरे तसेच व्यवस्थित राहतात ते. तर इकडं झालेलं आहे साडी छान सेट. आता साडी घालायला वेळ लागणार नाही. आणि आई अण्णा सगळेजण आलेले आहेत आणि बाहेरच थांबलेत, म्हणत आहेत लवकर ये लवकर ये. तर आणखीन मी रेडीच झालेली नाही, साडीच घातलेली नाही आहे. तेच म्हणत आहे आईला की आई थोडंसं आतमध्ये येऊन बसा ना, मी साडी घालते. तिथं साडी मी घातलेली आहे. आणि जी माझं मेकअपचं सामान आहे, बांगड्या आहेत, गळ्यातलं आहे, काहीच मी घातलेलं नाही आहे, सगळं मी सोबत घेऊन जात आहे. म्हणजे आता कारमध्येच मी सगळं घालणार आहे. नेल पेंट पण लावलेलं नाही, तर आता सगळं मी जाता जाताच लावून घेणार आहे. इतकी घाई होती ना, इतकी घाई होती सकाळी, इतकी पळापळ लागलेली होती की कधी एकदाचं आवरू आणि कसं जाऊ. म्हणजे आता एकतर येऊन थांबलेले आहेत आई अण्णा सगळेजण, आणि त्यांना घाई खूप आहे, म्हणत आहेत आम्ही गावातनं सगळी कामं आवरून आलो लवकर आणि तुझं आणखीन आवरलेलं नाहीये. मी 2-3 वेळा फोन केला, आणखीन आवरले नाही, पण कामं पण तशीच आहेत माझी, आवरतच नाहीत असं झालेलं आहे.
आई बसलेली येऊन म्हणत आहे लवकर आवर. तर कपडे धुवून झालेले होते तर म्हणलं इतके कपडे मशीनचे काढून येऊ ना. उन्हाला तर नाही पण आतमध्ये चेर टाकून इथे टाकलेले आहेत. आणि अण्णा इकडे पाण्याची बॉटली भरून घेण्यासाठी घेऊन आलेले आहेत. तर आईला म्हणलं बॉटली भरून घ्यावी, म्हणजे पाणी तर लागतंच ना रस्त्यामध्ये. इकडे पाणी घेतलेलं नॉर्मल पाणी, फ्रीजमधलं काही घेतलेलं नाही आहे, कारण सर्दी खोकल्याचा हा तर त्रास झाला. आईची साडी भिजलेली, इथं पाणी पडलं थोडंसं, तर तेच मी कोरड्या कपड्यानं पुसत होते, कारण अशी काटापदराच्या साडीला थोडंसं पाणी लागलं तर ते वेगळ्याच होतात आणि पिळताही येत नाही याला. म्हणून मी कपड्यानं पुसून घेतलेली साडी कोरडी केली. तर आता झालेलं सगळं आवरलेलं आहे. तर चला आता जायला निघूया. जाता जाता यांना टिफिन चावी सगळं देऊन जाते. आम्हाला यायला खूप लेट होणार आहे, म्हणजे एका 2 कार्यक्रम आम्ही करत आहोत. लग्नाचा कार्यक्रम, त्यानंतर सोनलच्या घरी जायचं बेंकी उठा घेऊन. तर आई सगळं आवरून घेऊन आलेले, तर तिकडं पण जायचं आहे. तर आम्ही दिवसभरात काय काय केलं आणि दोन्ही कार्यक्रम कसे आवरले सगळे याच व्हिडिओ दाखवेन. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणून या व्हिडिओला 2 भागात डिवाइड केलेले. तर नेक्स्ट व्हिडिओ जरूर बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब